स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। सैनिका शिवीगाळ करणाऱ्या करोलियम गावच्या सरपंचाची जाहीर माफी। करोली एम तालुका मिरज येथील लोकनियुक्त सरपंच श्री अमोल वाघमारे यांनी सध्या देशसेवेसाठी सैनिक सेवेत असलेले करोली एम तालुका मिरज गावचे जवान विजय तोडकर आपल्या गावी आल्यानंतर त्यांना हनुमंतपूर येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत दूषित पाणी आणि आई मिश्रित पाणी असल्याचं आढळल्यानं त्यांनी त्यांच्या व्हिडिओ करून गावातीलच प्रसार माध्यमांवर प्रसारित केल्यामुळे गावात खळबळ उडाली। त्यानंतर करोली एम गावचे सरपंच आणि सैनिक अमोल तोडकर यांना फोन करून तो हा व्हिडिओ का प्रसारित केलास, तू परत सुट्टीवर ये, तुझी कातडी काढून वाळत घालतो म्हणत जवानाला आईवरून अर्वाच्य भाषेची वेगळ केली होती। याची फिर्याद अमोल तोडकर यांचे वडील माजी सैनिक धोंडीराम तोडकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दिली होती। या घटनेचा शिवीगाळ केलेला संवाद प्रसार माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिक संघटना हजारोंच्या संख्येने एकवटल्या आणि या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि सरपंच अमोल वाघमारे यांच्यावर कारवाई करण्यासाठी शनिवार दिनांक 14 जून रोजी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्धार केला आणि करोली एम मध्ये एकत्रित आले। सर्व आजी माजी सैनिकांनी करोली एम गावातून रॅली काढून सरपंचांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला। प्रकरण हातच्या बाहेर जात असल्याचं आणि स्वतःची झालेली चूक लक्षात आल्यानंतर सरपंचांनी पोलीस बंदोबस्त घेऊन संपूर्ण जिल्ह्यातील आजी माजी सैनिक आणि करोली एम गावच्या ग्रामस्थांच्या साक्षीने जाहीर माफी मागितली। तसेच यानंतर कोणत्याही स्वरूपात अशा प्रकारचं वक्तव्य अथवा त्रास होणार नाही असा लिखित स्वरूपात आपला माफीनामा संघटनेच्या समोर सादर केला। सैनिक आणि माजी सैनिक यांना आणि त्यांच्या परिवाराला अशा प्रकारे कोण त्रास देत असतील तर जिल्ह्यातील संपूर्ण संघटना अशाच पद्धतीने ताकदीने उभा राहतील अशा प्रकारचा इशारा उपस्थित जिल्ह्यातील सर्व आजी माजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी आजी माजी संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर विविध गावचे आजी माजी संघटनेचे पदाधिकारी, सन्माननीय मान्यवर, रुजू सेवेतील सैनिक, त्याचबरोबर इतर गावाहून आलेले माजी सैनिक, प्रथमतः मी माझ्या शैक्षणिक मुलाच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो। आपणास खूप वेळ वाट बघायला लागली, त्याबद्दल मी सर्वांचं प्रथमतः माफी मागतो की माझ्यामुळे आपणाला वाट बघावी लागली। गेल्या बुधवारी म्हणजे 11 तारखेला आमच्या गावचे सैनिक विजय धोंडीराम तोडकर यांच्याशी अनावधानानेपणे माझ्याकडून चुकीचे गैरवर्तन झाले, चुकीची भाषा वापरली गेली। त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या समक्ष, डिपार्टमेंटच्या समक्ष, ग्रामपंचायत करोलीचे पदाधिकारी असतील, विविध पक्षाचे गटनेते असतील, सर्व मीडिया असेल, यांच्या समक्ष मी आपणा सर्वांचे हृदयपूर्वक जाहीररित्या माफी मागतो व माझ्याकडून अनावधानाने जे विधान बोलले गेलं असं भविष्यात कधी होणार नाही अशी मी आपणास ग्वाही देतो। त्याचबरोबर सैनिकांच्या प्रती नेहमीच आमच्या मनात आदर व सन्मानाची भावना आहे। आमच्याही नातेवाईक, पाहुणेपै, मित्रमंडळी सैनिक सेवेत आहेत आणि त्यांच्याविषयी कुठल्याही पद्धतीचं गैरवर्तन इथून पुढे होणार नाही, याच्या आधीही झालं नव्हतं, पण अनावधानाने चूक झालेली आहे। आपण सर्वांनी ती चूक मोठ्या मनाने माफ करावी अशी मी आपणास विनंती करतो। त्याचबरोबर धन्यवाद। आता